नमस्कार। आज आपण बघणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल मऊ आणि जाळीदार डोसा बघणार आहोत। तर या डोशामध्ये आपल्याला दही घालायचं नाही किंवा सोडाही घालायचा नाही। दही सोडा न वापरता झटपट अशी रेसिपी बनवणार आहोत आपण। तर रेसिपी अगदी सोपी आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक बाउल घेतलाय। याच्यामध्ये एक वाटी आपल्याला वरई घालून घ्यायची। वरई किंवा भगर दोन्ही म्हणतात। तर मी इथे एक वाटी भगर घालून घेतली। याच्यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे फक्त साबुदाणा घालून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे। साबुदाणा अगदी कमी घालायचा आहे। आता हे जे भगर आणि साबुदाणा आहे तो मी एकत्र मिक्स केलाय। याच्यामध्ये पाणी घालून घेतलंय। चमच्याने थोडंसं मिक्स करून घेते आणि आता हे जे आहे ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। तर हे मी भगर आणि साबुदाणा आहे ना तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय आणि इथे मी भिजवत घालण्यासाठी ठेवते। तर इथे मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतले आणि आता वरती झाकण ठेवून आपण हे 1 तास भिजण्यासाठी ठेवणार आहोत। तर हे पहा आता 1 तास भिजले। आता हे जे आपण भिजवलेले जे आपलं साबुदाणा आणि भगर आहे ना ते आता आपण मिक्सरमधनं फिरून घेणार आहोत। तर इथे मी जे भगर आणि साबुदाणा आहे तो सगळा मिक्सरमध्ये घेते। तर याच्यामध्ये आपल्याला पाणी अगदी थोडं घालायचं आहे। त्याच्यामुळे पहिले पाणी नाही घालायचं, तसं असंच आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे आणि याच्यामध्येच आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहे। मिरचीची टेस्ट लागते म्हणून आपल्याला मिरची घालायची। मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतले। एक बटाटा घेतलाय बारीक कापून आणि चवीनुसार मीठ घालायचे। याच्यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालून आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे। तर हे पहा आपलं एकदम बारीक बॅटर फिरून झाले। तर मी हे एका बाउलमध्ये काढून घेते। तर हे जे बॅटर आहे ते आपल्याला एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची याची। तर हे पहा मी तुम्हाला चमच्याने फिरून दाखवते कसं झाले ते। मला थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मी थोडंसं याच्यात पाणी घालून घेतले। हे जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं। तर हे पहा असं आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे। तर आपलं बॅटर तयार झालंय। तर आता मी तवा इथे गॅसवरती ठेवून घेते आणि तवा आपला थोडासा गरम झाला की याच्यावरती मी ब्रशने तेल लावून घेतले। तर आपला आता तवा गरम झालाय। याच्यावरती आपलं जे बॅटर आहे भगर आणि साबुदाण्याचं ते मी घालून घेते। 1 चमचा घातलाय मी बॅटर आपलं आणि ते आपल्याला असं डोशासारखं फिरून घ्यायचं आहे चमच्यानेच। तर हे पहा असं व्यवस्थित फिरून घेते मी। तर हे पहा आपले दही सोडा काहीही न वापरता आपल्या डोशाला कशी जाळी पडली ते तुम्हाला दिसत असेल। तर ही आपल्याला एक बाजू जी आहे ते आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। तर हे पहा आपला आता एक बाजू खरपूस झाली। आता हे पहा आता दुसरी बाजू मी व्यवस्थित भाजून घेते। अगदी कमी तेलात रेसिपी होते। तेल अजिबात घालायची गरज लागत नाही। नॉनस्टिकचा तवा जर असेल तर एकदम कमी तेल लागतं आणि हे लोखंडाच्या तव्यावर पण खूप छान होतात। आपला डोसा दोन्हीकडनं पण चांगला भाजलाय। आता मी काढून घेते आणि राहिलेले सगळे डोसे बनवून घेते। तर आपला आषाढी एकादशी स्पेशल साबुदाणा आणि भगरीचा डोसा तयार झालेला आहे। डोसा किंवा आंबोळी तुम्ही काहीही बोलू शकता। आषाढी एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सिक्रेट शेफ नंदिनी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये।